हॅलो अँड वेलकम एव्हरीवन. मी डॉक्टर भूषण पाटील आपणा सर्वांचं कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हब या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो. आपण 2024 साली झालेल्या UPSCच्या मेन्सच्या परीक्षेतील 8 टॉपिक डिस्कस करत आहोत या सिरीजमध्ये. त्यातले पहिले 2 टॉपिक आपण ऑलरेडी कवर केलेले आहेत आणि पहिल्या इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये आपण 8 टॉपिकचा एक बर्ड्स आय व्ह्यू घेतलेला आहे. तर डिटेल डिस्कशन जे आहे ते टॉपिक 1 आणि टॉपिक 2चं अप्रोच ओरिएंटेशन बेस्ड जे आहे ते आपण ऑलरेडी 2 टॉपिकचं घेतलेलं आहे आणि आज आपण तिसरा टॉपिक बघणार आहोत. देर इज नो पाथ टू हॅपीनेस, हॅपीनेस इज द पाथ. आनंदाचा मार्ग नाही, आनंद हाच मार्ग आहे, असा टॉपिक किंवा विषय क्रमांक 3 आपण आज बघणार आहोत. तत्पूर्वी मी आपणास इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण जर का ते लेक्चर बघितलं नसेल तर कृपा करून ते लेक्चर अगोदर बघावं, टॉपिक 1 आणि 2चं लेक्चर बघावं आणि टॉपिक 3चं लेक्चर त्यानंतर बघावं, जेणेकरून आपल्याला एक अप्रोच आणि ओरिएंटेशन जो वेगवेगळ्या विषयांवर असतो, वेगवेगळ्या डायमेन्शन्स असतात, कशा प्रकारे आपण स्ट्रक्चरिंग करू शकतो याचा आपल्याला एक ओरिएंटेशन किंवा एक आपल्याला साचेबद्ध असं नियोजन करता येईल निबंधाच्या संदर्भामध्ये. त्याचप्रमाणे आपण डिस्कशन केल्याप्रमाणे इंट्रोडक्शनच्या की हॅपीनेस हा जो एक थीम आहे, ही थीम वारंवार रिपीट झालेली आहे. जसं टॉपिक 1ची जी थीम होती क्लायमेट जस्टिस, ही सुद्धा वारंवार रिपीट झालेली होती आणि टॉपिक 3चं हॅपीनेसची जी थीम आहे ही सुद्धा वारंवार रिपीट झालेली आहे. आणि याचा संदर्भ जो आहे हा एथिक्सशी सुद्धा आपण जोडू शकतो. एथिक्समध्ये सुद्धा 2013-14 साली व्हॉट डू मीन बाय हॅपीनेस टू यू असा एक 10 मार्काचा प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि आता सविस्तर एक निबंध यात विचारलेला आहे. यामध्ये आपण विश्लेषण बघणार आहोत या टॉपिकचं. त्यानंतर आपण रचना म्हणजे स्ट्रक्चरिंग बघणार आहोत. त्याचप्रमाणे आपण एक स्पष्टीकरण असतो, एक प्रतिनिधी स्वरूपामध्ये एक पॅराग्राफ बघणार आहोत की स्पष्टीकरण कशा प्रकारे लिहिलं गेलं पाहिजे विषयाला अनुसरून आणि विषयाला अनुरूप असे. त्याचप्रमाणे आपण बघणार आहोत की कुठले करंट अफेअर किंवा कंटेम्पररी उदाहरणं आपण याला जोडू शकतो या टॉपिकला, की जेणेकरून आपला टॉपिक जो आहे अधिक जिवंत होईल. त्याचप्रमाणे मूल्यवर्धन जे आहे, एक व्हॅल्यू ॲडिशन करून आपण एक्स्ट्रा एज किंवा एक्स्ट्रा मार्क्स जे आहेत हे आपण कसे मिळवू शकतो हे आपण 5 पॉईंटमध्ये बघणार आहोत. त्याचप्रमाणे मी आपणास सांगू इच्छितो की आम्ही कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हब या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून MPSC आणि UPSC 2025च्या मुख्य परीक्षेसाठी निबंधाचे मॉड्यूल जे आहे हे आम्ही लॉन्च करणार आहोत. या निबंधाच्या मॉड्यूलमध्ये भाषा जी आहे ही असणार आहे मराठी आणि इंग्रजी या दोघं स्वरूपात असणार आहेत. नोट्ससुद्धा आपणास मराठी आणि इंग्रजी या माध्यमातूनच मिळणार आहेत. त्याचप्रमाणे निबंध लेखनामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी आपल्याला ज्या मूलभूत गोष्टींची गरज असते, जसे की कंटेंट असेल, कॉन्टेक्स्ट असेल, त्यानंतर आपलं कंटेंटचं ॲनालिसिस असेल, डायमेन्शन्स असतील, थेसिस, अँटीथेसिस, त्यानंतर त्याचं कन्क्लुजन जे आहे किंवा वे अहेड जे आहे, आपण हे सगळं या मॉड्यूलमध्ये बघणार आहोत. अगदी सुरुवातीपासून आपण बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत बघणार आहोत, जेणेकरून एक सुसूत्रित असा एक निबंध आपण लिहू शकतो. आपण इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये बघितल्याप्रमाणे कमिशन आपल्याकडनं जी अपेक्षा करते या अपेक्षेच्या आधारावरच हे सर्वसमावेशक असा हा प्रोग्राम असणार आहे. तर मी आपणास विनंती करतो की आपण या प्रोग्रामचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपल्या निबंधामधले जे कौशल्य आहे अधिकाधिक छान पद्धतीने यात आपण डेव्हलप करावे. त्याचप्रमाणे या मॉड्यूलमध्ये आपण 8 ते 10 प्रकारची विविध सत्र घेणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला अप्रोच असेल, ज्यामध्ये आपल्याला निबंध लिहिताना निबंधाचं विषयाचं विश्लेषण कसं करायचं, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून जे थीम्स आहेत रिपिटेटिव्ह होणाऱ्या थीम्सवर अभ्यास करून कंटेंट कसा डेव्हलप करायचा आणि ऑलरेडी आपल्याकडे जे कंटेंट आपण वाचलेलं आहे आपल्या जनरल स्टडीजच्या किंवा वर्तमानपत्रांच्या माध्यमातून याचा वापर करून अधिक प्रभावीपणे आपण निबंध कसा लिहू शकतो याचा आपण या मॉड्यूलमध्ये आपण विशेष करून सहभाग करून घेणार आहोत, जेणेकरून तुमचं निबंध लिखाणाची जी शैली आहे ही शैली अत्यंत नैसर्गिक आणि अत्यंत प्रभावीपणे आपण डेव्हलप करू शकू. त्याचप्रमाणे एक स्टँडर्डाइज आणि विश्वासार्ह मूल्यमापन जे आहेत आपण हे 8 मॉक चाचण्यांच्या माध्यमातून आपण तयारी करणार आहोत. कारण आपणास हे ठाऊक आहे असेल की फक्त अभ्यास करून उपयोग नाही आहे किंवा फक्त कंटेंट वाचून उपयोग नाही आहे, तर ते कंटेंट आणि अभ्यास जो आहे हा कागदावर उतरवण्यासाठीचे जे स्किल्स लागतात हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. अन्यथा आपला निबंध हा जर का टॉपिकला
अनुसरून न होता जर का भरकटला तर आपलं मार्कामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान होते. त्याचप्रमाणे या मॉड्यूलचा उद्देश जो आहे हा 250 मार्कांचा जो आपला निबंध आहे हा मर्यादित वेळेमध्ये आपण प्रभावीपणे तयार करणार आहोत, जेणेकरून जो उरलेला वेळ असेल, जो आपला वेळ वाचणार आहे, हा आपण जनरल स्टडीज आणि आपलं ऑप्शनल या विषयांसाठी आपण याचा वेळेचा आपण एक योग्य वापर करू शकतो. एक उत्तम कॅन्डिडेट तोच असतो मित्रांनो, जो आपल्या अभ्यासाचं नियोजन जे आहे हे कालबद्ध आणि सूचीबद्ध करतो, तोच एक उत्तम कॅन्डिडेट असतो. आणि या सगळ्यांच्या आपल्या प्रवासामध्ये एक मार्गदर्शन करण्यासाठी मी आणि आमची टीम जी आहे ही निबंध या विषयावर आपल्या सर्वांना आपलं एक हँड होल्डिंग करणार आहे. त्याचप्रमाणे आपण विविध थीम्स ज्या आहेत, विविध विषय जे आहेत, हे विषय कसे प्रकारे UPSC वारंवार विचारत असते, MPSCमध्ये ते कसे प्रकारे भविष्यात येऊ शकतात यावर आपण एक ॲनालिटिकल सेशनसुद्धा घेणार आहोत. त्याचप्रमाणे निबंधामध्ये सगळ्यात मोठी अडचण असते ती म्हणजे विषयाला अनुसरून न भरकटता निबंध लिहिणे आणि निबंधामध्ये प्रवाह म्हणजे फ्लो जो आहे तो मेंटेन ठेवणे. यावर सुद्धा आपण अगदी सोप्या पद्धतीने आपण यावर काम करणार आहोत, जेणेकरून तुमचा निबंध जो आहे हा कृत्रिम न वाटता नैसर्गिक वाटून परंतु मल्टी डायमेन्शनल म्हणजे विविध पैलूंच्या आधारावर लिहिलेला निबंध कसा लिहावा विचारात धरून हे आपण सगळं शिकणार आहोत. आणि आपण लवकरच हा एक मॉड्यूल जो आहे हा आपल्या सर्वांसाठी लॉन्च करणार आहोत. आणि माझं सांगायचं, मी ऑलरेडी तुम्हाला माझ्याबद्दल माहिती दिलेली आहे की मी ऑलरेडी UPSCचे 3 इंटरव्ह्यू दिलेले आहेत, त्यामुळे एक विश्वासार्ह आणि स्टँडर्ड असं इव्हॅल्युएशन आपण करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला काही अडचणी असतील तर वैयक्तिक मार्गदर्शनसुद्धा मी यामध्ये करणार आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला विनंती करतो की कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हबच्या माध्यमातून आपण निबंधाचं जे मॉड्यूल आहे आणि इतर जे मॉड्यूल आहे यांचा अधिकाधिक लाभ घ्यावा व आपला जो अभ्यासाचा जो दिशा आहे, अभ्यासाची दिशा आहे ही अधिकाधिक सुस्पष्ट होऊन आपण लवकरात लवकर यश मिळवावं अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि आपण आजच्या टॉपिककडे जाणार आहोत. टॉपिक क्रमांक 3 आहे सेक्शन ए मधला, देअर इज नो पाथ टू हॅपीनेस, हॅपीनेस इज द पाथ. आनंदाचा मार्ग नाही आहे, पण आनंद हाच एक मार्ग आहे, असं या विषयाला धरून आपल्याला लिहायचं आहे. तर या विषयाचं विश्लेषण करत असताना आपण बघू शकतो की या आनंदाचा मार्ग नाही, आनंद हाच मार्ग आहे. याचा अर्थ आहे की आनंद हा शेवट नसून फक्त एक प्रवास आहे. जसं उदाहरणार्थ एखादी रँक मिळवणं किंवा एखादी पोस्ट मिळवणं हा जर का आपला आनंदाचा भाग असेल मित्रांनो, तर आपण कधीही आपल्या आनंदाला पोहोचू शकत नाही. कारण एकदाची पोस्ट मिळाल्यानंतर आपल्याला भविष्यामध्ये आपण पुन्हा एकदा नवीन स्वप्नांच्या दुनियेमध्ये जातो आणि आपण आनंदापासून वंचित राहतो. तर मित्रांनो, आपल्याला जर का आनंद उपभोगायचा असेल तर अभ्यास करत असतानाच आपण अभ्यासाचीच पद्धत जी आहे ही अधिकाधिक आनंदमयी करणे आणि त्यातनं आपण एक स्पर्धात्मक दृष्टिकोनातनं आपण आपलं एक रँक किंवा एक पोस्ट सिक्युअर करणं हा आपल्या एक UPSC किंवा MPSCच्या माध्यमातून एक ध्येय आहे. त्यालाच संबंधित हा एक निबंध आपण म्हणू शकतो. तर याचा अर्थ जो आहे हा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की आनंद हा शेवट नाही आहे, तर आनंद हा फक्त एक प्रवास आहे. म्हणजेच प्रवास करत असतानाच आनंदाची उपभोग घेणं, ना की प्रवास संपल्यानंतर त्याची कल्पना करत राहणं, याने आपण या आनंदापासून वंचित राहतो. म्हणून मित्रांनो, या टॉपिकचं जे श्रेय आहे हे सामान्यतः बुद्ध किंवा बुद्धिस्ट टीचिंग जे आहेत किंवा बौद्ध शिकवणी जे आहेत यांना दिलं जातं की गौतम बुद्धांनी जशाप्रमाणे अलिप्ततेचे जे धोरण आहे या धोरणाच्या माध्यमातून आपण आनंद कसा मिळवू शकतो आणि आपण भविष्यामध्ये न जाता आपण वर्तमानात राहून कशा प्रकारे आनंद मिळवू शकतो यावर शिकवणीवर आधारित, गौतम बुद्धांच्या शिकवणीवर आधारित हा एक टॉपिक आपण समजू शकतो. त्याचप्रमाणे आपण एक गोष्ट ऐकली असेल किंवा एक म्हण ऐकली असेल जी मोटिवेशनल पण असू शकते की मला जोपर्यंत एकही अंग नसलेली व्यक्ती भेटली नव्हती तोपर्यंत मी कायम तक्रार करत असे की माझ्याकडे नवीन शूज नाहीत. मित्रांनो, अत्यंत ॲप्रोप्रिएट अशी एक म्हण आहे ही की आपल्याकडे एखादी गोष्ट जेव्हा नसते त्यावेळेला आपण त्याच्याबद्दल एक कल्पना करत असतो, सतत तक्रार करत असतो. परंतु आपण ज्यावेळेला आपल्यापेक्षा खालच्या स्थितीमध्ये किंवा आपल्यापेक्षा वाईट स्थितीमध्ये असणारी व्यक्तीला किंवा प्रसंगाला जेव्हा अनुभवतो त्यावेळेला आपण एक अंबलनेस आपल्यामध्ये जागृत होऊन आपण स्वतःकडे असलेल्या ना की नसलेल्या गोष्टींबद्दल तक्रार न करता आपल्याकडे असलेल्या गोष्टींबद्दल आपण अधिकाधिक जागरूक होतो आणि आपल्या आनंदाचा मार्ग सुखकर होतो. त्याचप्रमाणे अजून एक उदाहरण द्यायचं झालं मित्रांनो, तर एक उदाहरण आहे की आपल्याकडे एक कॉमन स्टोरी सगळ्यांनी ऐकली असेल की एक पेला आहे पाण्याचा भरलेला जो अर्धवट भरलेला आहे. तर एक दृष्टिकोन जो आहे तो हे सांगतो की पाण्याचा पेला अर्धा रिकामा आहे.
आणि एक दृष्टिकोन सांगतो की पाण्याचा पेला हा अर्धा भरलेला आहे. मित्रांनो, दोघंही वस्तुस्थिती आहे, दोघंही सत्य आहे, पण दोघांचा बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत भिन्न असल्यामुळे जो अर्धा भरलेला दृष्टिकोन जो आहे हा आपल्याला एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड दाखवतो आणि अर्धा रिकामा असलेला जो दृष्टिकोन आहे हा निगेटिव्ह ॲटिट्यूड दाखवतो. म्हणून मित्रांनो, आनंद घेत असताना आपला ॲटिट्यूड किंवा दृष्टिकोन जो आहे हा खूप मॅटर करतो, असं या निबंधाचं एकंदरीत एक सार आहे. अशा प्रकारे विश्लेषण केल्यानंतर आपण हा टॉपिक, आपल्याकडे या संदर्भात असलेले मुद्दे आहेत की नाही, या संदर्भात असलेले विशेष उदाहरणं आहेत की नाही, इतिहासापासून ते वर्तमानापर्यंतचे, अशा प्रकारे आपण हा टॉपिक निवडून आपण यावर आपलं 1100 ते 1200 शब्दांपर्यंतचा निबंध सहजपणे लिहू शकतो. तर हे करण्यापूर्वी आपण रचना कशी करावी निबंधाची, जेणेकरून आपल्या निबंधामध्ये एक फ्लो मेंटेन राहील, एक प्रवाह मेंटेन राहील आणि आपला निबंध अधिक प्रभावीपणे होईल, हे आपण बघणार आहोत. तर रचना करत असताना मी सांगितल्याप्रमाणे की आपला जो विषय आहे आनंदाचा मार्ग नाही, आनंद हाच मार्ग आहे, याला आपण एक 3 प्रश्न विचारणार आहोत. ठीक आहे, की या माध्यमातून या 3 प्रश्नांची उत्तरं लिहिणं म्हणजे त्याची रचना करणं. या रचनेच्या माध्यमातून आपला निबंध जो आहे हा मॅच्युअर, प्रगल्भ आणि एकरूप पद्धतीने आपण लिहू शकतो. तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो की सुखाचा मार्ग का नाही आहे. म्हणजे आनंद जो आहे हा आपण बघितल्याप्रमाणे आनंदाचा मार्ग नाही, आनंद हाच मार्ग आहे. तर याचं आपला पहिला प्रश्न आहे की सुखाचा एक असा स्पेसिफिक मार्ग का नाही आहे. दुसरा प्रश्न आहे मित्रांनो की सुखाचा मार्ग मग नेमका कोणता आहे. सुखाचा मार्ग का नाही आहे म्हणजे आपण यामध्ये बघणार आहोत व्हाय ॲस्पेक्ट, आणि सुखाचा मार्ग कोणता म्हणजे आपण बघणार आहोत विच ॲस्पेक्ट, आणि सुख हाच मार्ग कसा आहे म्हणजे हाऊ ॲस्पेक्ट. आपण या 3 ब्रॉड मॅक्रो डायमेन्शनवर आपण डिस्कशन करणार आहोत. तर अशा प्रकारे आपण जर का रचना करून घेतली मित्रांनो तर आपल्याला निबंध एक सुसूत्र पद्धतीने लिहिणं फार सोपं जातं. त्याचप्रमाणे आपण आपला निबंध जो आहे हा प्रगल्भ आणि प्रभावी पद्धतीने लिहिण्यास आपल्यास मदत होते. तर मित्रांनो, आपण पहिला प्रश्न बघणार आहोत सुखाचा मार्ग का नाही. कारण जोपर्यंत आपण आनंदाचा शोध घेतो तोपर्यंत आपल्याला ते कधीच मिळत नाही. जसं उदाहरणार्थ आपण जोपर्यंत आपल्या MPSC किंवा UPSCच्या माध्यमातून पोस्टचा आपण जर का शोध घेत राहिलो की पोस्ट मिळाल्यानंतर मगच मला आनंद होणार आहे, तर मित्रांनो त्या दरम्यान ह्या प्रवासाकडे जात असताना प्रिलिम्स असेल, मेन्स असेल, इंटरव्ह्यू असेल, असा आपण प्रवास करत असताना जे आपल्याला अडचणी किंवा जे चांगले क्षण येतील आपण त्याचा आनंद किंवा उपभोग कधीच घेऊ शकत नाही. उदाहरणार्थ जर का आपण प्रिलिम्स पास झालो तर आपल्याला सुरुवातीला प्रिलिम्स पास होणं हेच आपलं एक टार्गेट असताना आपण आपला आनंद जो आहे आपण आपल्या प्रिलिम्स पास होण्याशी जुळवून ठेवतो. आणि ज्या दिवशी आपण प्रिलिम्स पास होतो आणि आपण मेन्सला समोर होतो त्यावेळेला आपल्याला आपला आनंद जो असतो तो क्षणिक होऊन आपला पुन्हा एक आनंदाची आपण कल्पना करतो की जर का मी मेन्स पास झालो तर मी आनंद होईल. आणि आपण अशा पद्धतीने प्रिलिम्सच्या वेळेला, मेन्सच्या वेळेला आणि अगदी इंटरव्ह्यूच्या वेळेला आपण हा आनंद जोडत असतो. आणि हा आपल्या या प्रवासामध्ये आपल्याला कुठेही जर का आपल्याला यश मिळालं तर आपल्याला आनंदाने आपण ओतप्रोत होतो. आणि आपल्याला जर का थोडंसं जरी अपयश आलं तरी आपण नैराश्याच्या गर्तेमध्ये आपण स्वतःला झोकून देत असतो. आणि दोघंही अवस्था ज्या आहेत ह्या आपल्या प्रगतीसाठी बाधक ठरतात, कारण आपण शाश्वत आणि खरा आनंदापासून आपण वंचित राहतो. तर मित्रांनो, लक्षात ठेवा की सुखाचा मार्ग का नाही आहे. कारण आपण जोपर्यंत आनंदाचा शोध घेतो, एक डेलिबरेट एफर्ट्स घेतो, तोपर्यंत आपल्याला तो कधीच मिळत नाही. कारण आनंद जो आहे हा आपल्या प्रवासामध्ये दडलेला आहे, ना की शेवटामध्ये. त्याचप्रमाणे आपण दुसरा प्रश्न विचारणार आहोत की सुखाचा मार्ग कोणता आहे. मग जर का सुखाचा मार्ग एखादा नसेल स्पेसिफिक, मग कुठला एखादा सुखाचा मार्ग आहे, तर याचं उत्तर मित्रांनो आपण देऊ शकतो की आपल्याजवळ जे काही आहे आणि जे आपण करतो त्यात आनंदी असणं. म्हणजे आपल्याकडे आज जर का उदाहरणार्थ आपल्याकडे एखादी डिग्री असेल, चांगले आईवडील असतील, चांगले मित्रमंडळी असतील, आपली सवयी असतील, आपल्याला आकलन क्षमता चांगली असेल, तर याबद्दल आपल्याला आनंदी असणं फार आवश्यक आहे. ना की माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही अशी तक्रार करून आपण स्वतःला एक न्यूनगंड बाळगणं हे सुद्धा आपल्या सुखाच्या मार्गामध्ये बाधक ठरतं. त्याचप्रमाणे आपण जे करतो त्यात आनंदी असणं ही फार महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ शेतकरी जर का शेती करत असेल तर त्यात जर का तो आनंदी असेल तर तो एक सुखाचा मार्ग आहे. त्याचप्रमाणे एखादा अधिकारी जर का अधिकारपदावर जाऊन जर का समाजाची सेवा करत असेल तो सुद्धा सुखाचा मार्ग आहे. त्याचप्रमाणे एखादा विद्यार्थी जर का पैशाच्या किंवा इतर बाकीच्या मोहांच्या नादी न लागता आपल्या ध्येय किंवा आपलं उद्देश गाठत असेल तर तो मित्रांनो आपला अभ्यास करण्याचा जो मार्ग आहे हा सुद्धा एक आनंदाचा मार्ग आहे.
त्याचप्रमाणे आपल्याला जे आशीर्वाद मिळतात, जे आपल्याला आपले शुभचिंतक असतात त्यांच्याकडनं मिळालेले आशीर्वाद, गुरुजनांकडनं, आईवडिलांकडनं मिळालेले आशीर्वाद आहेत, याबद्दल समाधानी आणि कृतज्ञ असणं हे सुद्धा एक सुखाचा मार्ग आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, सुखाचा मार्ग आपण जो आहे हा आपण कृतज्ञपणे आणि समाधानाने आपण जर का सामोरं गेलो तर आपल्याला निश्चितपणे सुखाचा मार्ग प्राप्त होतो. जसे की तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे मित्रांनो, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वत आहे एवढे. तर अशा पद्धतीने सुखाचा जो मार्ग आहे हा आपल्याला आपलं जो दृष्टिकोन आहे यावर आधारित आहे. त्याचप्रमाणे आपण तिसरा प्रश्न विचारणार आहोत मित्रांनो या टॉपिकला, की सुख हाच कसा मार्ग आहे. ठीक आहे, कारण सुख हा प्रवास आपण म्हटल्याप्रमाणे, समाधान आनंद हे जे आहे हे प्रवासाचाच भाग म्हटल्याप्रमाणे हाच मार्ग कसा आहे आपण हे बघणार आहोत. कारण जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट घटनेला किंवा ध्येयाला आनंदाचे श्रेय न देता प्रक्रियेचा आनंद घेतो, म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे की MPSC किंवा UPSCचा अभ्यास करत असताना आपण जर का अभ्यासाचा आनंद घेत राहिलो तर आपल्याला क्षणाक्षणाला, तासातासाला, दिवसादिवसाला आपल्याला तो प्रक्रियेचा आनंद मिळत राहील आणि शेवटी आपल्याला शेवटी ज्यावेळेला यश प्राप्त होईल त्यावेळेला आपला तो आनंद जो आहे हा खऱ्या अर्थाने त्या आनंदाला मूर्त स्वरूप येईल मित्रांनो. अन्यथा आपण जर का आपलं ध्येय किंवा आपले प्रयत्न हे आनंदाशी न जोडता आपण जर का आपलं अंतिम ध्येय जे आहे हे जर का आनंदाशी जोडलं तर त्या प्रवासामध्ये वर्षभराच्या 2 वर्षाच्या प्रवासामध्ये जो काही वर्षभराचा आपण प्रवास करू त्या प्रवासामध्ये आपण कायम दुःखी आणि नैराश्य राहून आपण आपलं प्रोडक्टिव्हिटी किंवा अभ्यास करण्याची क्षमता जी आहे आपण ती गमावून बसू मित्रांनो. म्हणून आपण प्रक्रियेचा आनंद घेणे हाच खरोखर आपल्या आनंदाचा एक सुखकर मार्ग आहे. तर अशा पद्धतीने सुख हाच मार्ग आहे सुखाकडे जाण्याचा, असा याचा एक सार आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे आपण आपल्या टॉपिकवर आधारित आपण विश्लेषण आणि रचना बघितली. या प्रत्येक रचनेवर मित्रांनो आपण 3 ते 4 पॅराग्राफ आपण लिहू शकतो, जेणेकरून साधारणपणे 100-200 शब्द आपण एका प्रश्नाला आपण अनुसरून लिहू शकतो. अशा पद्धतीने 700-800 शब्द आपण यात लिहू शकतो. 100 ते 150 मार्काचा इंट्रो आणि 100 ते 150 मार्काचं कन्क्लुजन. अशा पद्धतीने जर का आपण याचं स्ट्रक्चरिंग करू शकलो तर आपल्याला निबंध लिहिणे अत्यंत सुखकर होईल. 1000 ते 1200 शब्द आपण मॅच्युअर पद्धतीने, प्रगल्भ पद्धतीने, इन डेप्थ म्हणजे खोली ठेवून आणि आपल्या टॉपिकला अनुसरून आपण सहज लिहू शकतो. म्हणून रचना ही जी आहे मित्रांनो निबंधामध्ये फार महत्त्वाचा भाग असतो आणि हे आपण आपल्या मॉड्यूलमध्ये शिकणार आहोत की रचना कशी करायची असते, मॅक्रो डायमेन्शन्स कशा काढायच्या असतात, मॅक्रो डायमेन्शनमधनं मायक्रो डायमेन्शन्स कशा काढायच्या असतात आणि मॅक्रो डायमेन्शन आणि मायक्रो डायमेन्शनची सांगड घालून आपण विषयानुरूप कसं लिहायचं असतं, त्याला जस्टिफिकेशन काय द्यायचे असतात, त्याला पुरावे काय सादर करायचे असतात, विविध पुराव्यांचे प्रकार कुठले कुठले असतात, इंट्रोडक्शन म्हणजे सुरुवात कशी करावी आणि कन्क्लुजन म्हणजे शेवट कसा करावा आणि शेवट आणि सुरुवात या टॉपिकशी जुळवून या डायमेन्शनशी कशी जुळवावी, या संबंध गोष्टी आपण आपल्या मॉड्यूलमध्ये शिकणार आहोत मित्रांनो. अत्यंत इंटरेस्टिंग पद्धतीने आपण शिकणार आहोत. म्हणून मी आपणास पुन्हा एकदा विनंती करतो की आपण जास्तीत जास्त लोकांनी या मॉड्यूलचा आपण फायदा करून घ्यावा, जे आपण लवकरच सुरू करणार आहोत. निबंधाचं मॉड्यूल आपण काही वेळेला सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हबच्या माध्यमातून सुरू करणार आहोत. त्याचप्रमाणे जनरल स्टडीजचे सुद्धा आपण मॉड्यूल जे आहेत मित्रांनो अशाच पद्धतीने इंटरेस्टिंग पद्धतीने आणि अगदी टू द पॉईंट आपण बघणार आहोत, जेणेकरून आपल्या अभ्यासाचा जो प्रवास आहे, कारण आलेला नवीन पॅटर्न जो आहे हा आपल्या सर्वांसाठी नवीन आहे. यामध्ये नुसता अभ्यास करून उपयोग नाही मित्रांनो, तर लेखनशैली, लेखन कौशल्यसुद्धा आपल्याला डेव्हलप करायचं आहे. या प्रत्येक टप्प्यावर आम्ही आपले एक हँड होल्डिंग करणार आहोत. म्हणून आपण निश्चिंतपणे आपल्या ज्या सूचना असतील किंवा आपले जे काही प्रश्न असतील ते आम्ही आमच्याशी जुळवून घेऊ शकता सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हब ॲपच्या माध्यमातून किंवा कॉन्टॅक्ट नंबरच्या माध्यमातून. आम्हाला सगळ्यांना आनंद होईल मित्रांनो आपल्या शंका निरसन करायला. तर आपण टॉपिककडे जाणार आहोत पुन्हा, की एक पॅराग्राफ कसा लिहावा, एक स्पष्टीकरण कसं लिहावं. मॅक्रो डायमेन्शन आपण बघितली, आपण मायक्रो डायमेन्शन आपण त्यात ओपन केल्यानंतर आपण स्पष्टीकरण कसं द्यावं आपण हे बघणार आहोत. की स्पष्टीकरण लिहित असताना आपण खालील पद्धतीने जर का आपण लिहिलं तर मित्रांनो आपल्याला विषयाला धरून आपण एक छान लेखन करू शकतो. तर आपण बघणार आहोत स्पष्टीकरण कसे आहे या टॉपिकला. हे मूळ कल्पना जी आहे ही अशी प्रतिबिंबित करते की आनंद जो आहे हे प्रवासाच्या शेवटी सापडण्याची किंवा मिळवण्याची गोष्ट नाही. म्हणजे मित्रांनो मगाशी सांगितल्याप्रमाणे आनंद जो आहे हा शेवटी सापडण्याची किंवा मिळवण्याची गोष्ट नाही, त्याऐवजी तो सध्याचा क्षण जगण्याचा आणि अनुभवण्याचा मार्ग आहे. जगातील सर्व धर्मांचा जो आहे हा गाभा आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा टॉपिक जरी गौतम बुद्धांच्या बुद्धिस्ट किंवा
बौद्ध धर्माशी संबंधित असला तरी आपण जर का खोलीत जाऊन जर का बघितलं तर प्रत्येक धर्म जो आहे जगातला, मग तो हिंदू धर्म असेल, मुस्लिम धर्म असेल, जैन, ख्रिश्चन किंवा इतर कुठलाही जो धर्म असेल, या प्रत्येक धर्माचा जो गाभा आहे मित्रांनो, तो याच कॉन्सेप्टवर डिपेंड आहे की आपण प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे, प्रत्येक क्षणाचे अनुभव घेतला पाहिजे आणि प्रत्येक क्षणाचा आनंद आणि अनुभव घेऊन आपण एक आनंदाची अनुभूती घेऊ शकतो आणि त्या माध्यमातून आपलं जगणं जे आहे हे आपण मोक्षप्राप्तीकडे जाऊ शकतो. म्हणून मित्रांनो, ही जी कल्पना आहे हेच प्रतिबिंबित करते की आनंद हा शेवट नसून आनंद हा प्रवासाचा एक कणा आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, भविष्यातलं ध्येय म्हणून सतत जर आपण आनंद शोधत असू तर आपण आपल्या आनंदाला कधीच प्राप्त करत नाही आणि आपली सजगता जी आहे ही आपण गमावून बसतो. म्हणून मित्रांनो, सजगता आणि वर्तमानात समाधानी राहण्याच्या महत्त्वावर ही कोट जी आहे, म्हणजे सजगता म्हणजे अवेअरनेस आणि वर्तमान म्हणजे प्रेझेंट, म्हणजे अवेअरनेस आणि प्रेझेंटमध्ये राहणं हे किती आवश्यक आहे जर का आपल्याला आनंद आपल्याला उपभोगायचा असेल तर. आणि त्याचप्रमाणे आपला वर्तमान खराब होऊ नये म्हणून मित्रांनो, आपण सजग राहणं आणि वर्तमानमध्ये राहण्याची जी सवय लावली पाहिजे. आपण भविष्याच्या कल्पना न करता किंवा आपला आनंद जो आहे या भविष्यातल्या गोष्टींची न जोडता आपल्या डे टू डे लाईफमध्ये, दररोजच्या जीवनमरणाच्या जीवनामध्ये आपण आपला आनंद जो आहे हा आपण त्याच्याशी जुळवून घेतला पाहिजे. असा एक डीप किंवा एक स्पिरिच्युअल जे आपण एक आध्यात्मिक आपली जी मांड आहे यावर आधारित ही कोट आहे. ही आपण जितकी उलगडणार मित्रांनो तितकी आपण उलगडू शकतो आणि उलगडायची कशी आणि कुठेपर्यंत उलगडायची ही आपण आपल्या मॉड्यूलमध्ये शिकणार आहोत अगदी डिटेल पद्धतीने, जेणेकरून तुमचा जो निबंध आहे हा खरोखर इतर मुलांपेक्षा वेगळा होऊन त्याला एक साचेबद्धता आणि एक एकरूपता येईल अशा पद्धतीने आपण या मॉड्यूलमध्ये शिकणार आहोत मित्रांनो. त्याचप्रमाणे याला वेगवेगळे जे आयाम आहेत ते आपण बघणार आहोत की या टॉपिकला अजून खोलीमध्ये आपण उलगडल्यानंतर कळतं की बाह्य उपलब्धी ज्या आहेत त्या बाह्य उपलब्धींऐवजी एखाद्याची वृत्ती म्हणजे त्याचं वागणूक जी आहे आणि कृती यावर जीवनाच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करते. म्हणजे मित्रांनो, बाह्य उपलब्धी ज्या आहेत जसं उदाहरणार्थ रँक येणं, संपत्ती असणं किंवा आपल्याकडे मालमत्ता असणं किंवा इतर कुठलेही ॲट्रिब्यूट असणं, यावर जर का आपण आपला आनंद जर का आपण जोडला तर मित्रांनो तो आनंद क्षणिक ठरतो. परंतु आपली जर का वृत्ती जर का चांगली असेल, आपली कृती जर का चांगली असेल, जैसे बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या उक्तीप्रमाणे जर का आपण आपलं आयुष्य असेल तर मित्रांनो निश्चितपणे आपलं आयुष्य इतरांसाठी एक प्रेरणास्थान होतं आणि त्याचप्रमाणे आपल्यालासुद्धा आपल्या जीवन जगण्याच्या कलेमध्ये आपल्याला आनंदाची प्राप्त होते. असं सुद्धा एक आपण डायमेन्शन यामध्ये ओपन करू शकतो. त्याचप्रमाणे ही जी कोट आहे मित्रांनो ही बाह्य आयुष्याच्या ऐवजी अंतर्मन आणि आपल्या अंतर्मनामधला जो आनंद आहे यासाठी आतील बाजूस म्हणजे आपल्या अंतर्मनामध्ये आपल्या विकारांमध्ये बघण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करते. जितके आपले आतले विकार कमी होतील मित्रांनो, जसे की द्वेष, राग, लोभ, मत्सर हे जे आपले आतले जे विकार आहे मित्रांनो, हे जर का आपण यावर मात मिळवली तर आपल्याला संतत्व नव्हे तर आपल्याला आनंदसुद्धा प्राप्त होऊ शकतो. अशा या कोटचा जो आहे हा संदर्भासह स्पष्टीकरण आपण या ठिकाणी देऊ शकतो. त्याचप्रमाणे आपण जर का या कोटच्या आधारावर जर का आपण इतर डायमेन्शन बघितला तर आपण जसं की कृतज्ञता असेल, करुणा असेल, जागरूकता असेल इत्यादी सकारात्मक ज्या वृत्ती आहे या जोपासण्यावर या कोटचा एक भर आहे. आणि हे जर का आपण या माध्यमातून निबंधात दाखवलं मित्रांनो तर निश्चितपणे आपल्याला एक या कृतज्ञता असेल, करुणा असेल, जागरूकता असेल असा एक एक मुद्दा घेऊन त्याला जर का एक एक उदाहरणाची जर का जोड लावली मित्रांनो तर निश्चितपणे आपला निबंध जो आहे हा मल्टी डायमेन्शनल होऊन एक त्याला खोली प्राप्त होऊन आपल्याला इतर मुलांपेक्षा एक ॲडव्हान्स स्टेजला आपण जाऊ शकतो आणि चांगले गुण आपण त्यात मिळू शकतो अशी मला निश्चित खात्री आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो आपण जर का बघितलं तर या निबंधाच्या संदर्भात काही उदाहरणं जे आहे, कारण करंट अफेअरला आपण जर का उदाहरणं लिंक नाही केले निबंधामध्ये, करंट अफेअरची किंवा कंटेम्पररी उदाहरणं जर का आपण जोडली नाहीत तर त्या निबंधाला जे वेटेज असतं ते फार कमी होतं. म्हणून आपण करंट अफेअर किंवा आपण जे दैनंदिन वाचनामध्ये ज्या काही गोष्टी येतात ती चांगली उदाहरणं कलेक्ट करून जर का आपण लिहू शकलो तर आपला निबंध निश्चितपणे वाचनीय आणि रोचक अशा पद्धतीने आपण सादर करू शकतो.
आपल्या कौशल्याच्या माध्यमातून. तर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी तुम्हाला काही उदाहरणं दाखवणार आहे की जे उदाहरण आपण जस्टिफिकेशनमध्ये वापरू शकतो, औचित्यासाठी वापरू शकतो. जसं की गौतम बुद्धांचं जे इतिहासातलं उदाहरण आहे, एन्शियंट हिस्ट्रीमधलं किंवा प्राचीन भारतातलं प्राचीन इतिहासातलं, की आसक्ती जी आहे ही आसक्ती हे दुःखाचं कसं कारण आहे आणि अनासक्त होणं हे सुखाचं कसं कारण आहे, हे गौतम बुद्धांनी आपल्या शिकवणीच्या माध्यमातून आपल्याला सांगून दिलं. म्हणूनच आनंदाचा जो मार्ग आहे हा आनंदामध्येच आहे असे गौतम बुद्धांनी स्वतः त्यांच्या शिकवणीत दाखवून दिलेलं आहे. त्याचप्रमाणे मदर तेरेसा ज्या आहेत मित्रांनो, गेल्या शतकामधल्या या अत्यंत इम्पॉर्टंट अशा सोशल रिफॉर्मर किंवा सोशल आपल्या NGO त्यांची जी चालायची, त्या माध्यमातून त्यांनी इतरांची सेवा करण्यासाठी आपलं आयुष्य अर्पण केलं होतं. तर अशा प्रकारे इतरांची सेवा करून त्यांना जो आनंद मिळाला हाच त्यांचा खरा आनंदाचा मार्ग होता, असं उदाहरण आपण मदर तेरेसांचं देऊ शकतो. त्याचप्रमाणे इंटरनॅशनल लेवलला म्हणजे भारताच्या बाहेर जर का आपण उदाहरण द्यायचं म्हटलं मित्रांनो, तर आपले फक्त भारताबद्दलची उदाहरणं न देता भारताच्या बाहेरचं जर का आपण उदाहरणं दिलं तर आपला निबंध जो आहे हा अधिकपणे ब्रॉड होतो, अधिकप्रमाणे विस्तारित होतो. म्हणून भूतानचं एक उदाहरण छान आहे मित्रांनो. भूतानचं जे आहे ग्रॉस नॅशनल हॅपीनेस इंडेक्स म्हणजे एकूण राष्ट्रीय आनंद निर्देशांक जो आहे हे स्थापन करणारी भूतान ही पहिली कंट्री आहे, पहिला देश आहे की भूतानने आनंदाला मोजण्याचं जे परिमाण आहे हे राष्ट्रीय स्तरावर आणि जागतिक स्तरावर देण्यासाठी त्यांनी मोठं योगदान केलेलं आहे. अशा प्रकारे भूतानने आपल्या नागरिकांसाठी आणि जगासाठी एक आनंदाची जी शिकवण आहे यावर आधारित एक निर्देशांक स्थापन केलेला आहे. हे सुद्धा एक चांगलं उदाहरण आपण या ठिकाणी देऊ शकतो. त्याचप्रमाणे आनंदाचा अभ्यासक्रम म्हणजे करिक्युलम जे आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे, यामध्ये शैक्षणिक ताण कमी करण्यासाठी NCERTला आपण सरकारने नवीन पॉलिसीमध्ये आनंदाचा अभ्यासक्रम म्हणजे काय तर रिक्रिएशन असेल, काही तुमचे छंद असतील हे जोपासण्याचे आणि आनंदपूर्ण अभ्यासक्रम कसा करावा, आनंदाने अभ्यासात कसं मन रमावं, नुसतं मार्कांच्या किंवा गुणांच्या मागे न पडता आपण आनंद आणि कौशल्य कसे आत्मसात करावे यावर आधारित जो अभ्यासक्रम आहे मित्रांनो, हे सुद्धा एक चांगलं उदाहरण या ठिकाणी आपण लिहू शकतो. त्याचप्रमाणे वैयक्तिक लेवलला जर का आपण बघितलं मित्रांनो, तर वैयक्तिक लेवलला स्वतः कचरा निर्माण न करता, जसं गांधीजी म्हणायचे की जर का तुम्हाला एखाद्या चांगल्या गोष्टीची सुरुवात करायची असेल किंवा बघायची असेल तर ती स्वतःपासून करा. त्याचप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी आपण जर काही पर्सनलाइज उदाहरण जर का दिलं, एक वैयक्तिक उदाहरण जर का दिलं की कचरा निर्मिती कमी करून आपण कशा पद्धतीने आनंद समाजासाठी देऊ शकतो आणि स्वतःलाही त्या माध्यमातून आनंद कसा मिळतो. जसं स्वच्छतेचा कार्यक्रम असेल, जसं आपण आपल्या घरामधला कचरा काढतो, त्याचप्रमाणे जर का आपण सार्वजनिक जीवनातला जर का कचरा साफ करू शकलो तर मित्रांनो त्यातनं मिळणारा आनंद, त्यातनं मिळणारं कौतुक जे आहे हा सुद्धा आनंदाकडे जाण्याचा एक छान मार्ग आहे, ज्या माध्यमातून आपण आपली पर्सनॅलिटी किंवा आपले व्यक्तिमत्व जे आहे ते अधिकाधिक फुलवू शकतो. म्हणून असे विविध उदाहरणं जर का आपण दिलं मित्रांनो वेगवेगळ्या पद्धतीने, भारताचे, इतिहासातले, भारताच्या बाहेरचे, वैयक्तिक, त्याचप्रमाणे अभ्यासक्रमावर आधारित शिक्षण असेल, काही असेल, या सगळ्या गोष्टी जर का आपण आणू शकलो तर आपला निबंध निश्चितपणे उजवा ठरतो इतर मुलांपेक्षा. त्याचप्रमाणे मित्रांनो आपण मूल्यवर्धन जे आहे म्हणजे व्हॅल्यू ॲडिशन जे आहे की जे व्हॅल्यू ॲडिशनमुळे आपल्याला गुणप्राप्तीसाठी आणि आपल्याला अधिकाधिक त्यामध्ये एक व्हॅल्यू ॲडिशन आपण जर का टाकलं तर अधिकाधिक आपल्याला एक निबंधाची जी शैली आहे ती अधिक सुसूत्र अशी आपण करू शकतो. तर यासाठी मूल्यवर्धनाचा जो पार्ट आहे तो फार महत्त्वाचा आहे. तर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या टॉपिकला किंवा या विषयाला अनुसरून मी तुम्हाला 5 गोष्टी मूल्यवर्धनासाठी सांगतो आहे. आपण यावर विचार करावा आणि विचार करून आपण हे टॉपिकमध्ये लिंक कसं कराल हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवावं. की मिनिमलिझम विरुद्ध ग्राहकवाद म्हणजे मिनिमलिझम वर्सेस कन्झ्युमरिझम हे या टॉपिकला कसं लिंक होतं. प्रातिनिधिक स्वरूपासारखं सांगायचं झालं तर मिनिमलिझम म्हणजे काय तर कमीत कमी आपल्या गरजेपुरतं म्हणजे गरज आणि हाव यामध्ये संदर्भ साधून गरजेपुरता राहणे. जसे उदाहरणार्थ आपल्याला जर का फॉर एक्झाम्पल जर का आपल्याला दूध आपल्याला जर का आवश्यकता असेल 1-2 लिटरची तर 2 लिटरचं दूध आपल्याला त्या जनावराकडनं मिळवणं हे झालं मिनिमलिझम. परंतु कन्झ्युमरिझममध्ये काय होतं की 2 लिटरचं दूध न घेता हावरटपणामध्ये जास्तीत जास्त नफा काढण्यासाठी त्या गायीकडनं त्या म्हशीकडनं 10 लिटरचं दूध काढणं आणि ते 10 लिटरचं दूध काढण्यासाठी तिला आर्टिफिशियल पद्धतीने ऑक्सिटोसिनची इंजेक्शन टोचणं, जी हरियाणामधल्या भरपूर केसेस आहेत मित्रांनो आपण बघू शकतो करंट अफेअरमध्ये. तर या माध्यमातून काय होतं तर त्या जनावराची हानी होते आणि जे दूध जी व्यक्ती पिणार आहे त्या व्यक्तीची पण हानी होते आणि अशा पद्धतीने आपण
आपल्या आनंदापासून, आपल्या स्वतःच्या वैयक्तिक जे आपलं आयुष्य आहे, या आयुष्यामध्ये सुद्धा आपण या आनंदापासून मुक्तो. कारण मिनिमलिझम आणि ग्राहकवाद हा जो विषय आहे हा गरज आणि हाव यावर आधारलेला असल्याने आपल्याला गरज आणि हाव यामध्ये आपल्याला विभागणी करता येणं फार आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने जर का आपण एक आपल्या त्या विषयामध्ये जर का प्रकाश टाकला मित्रांनो, तर निश्चित मूल्यवर्धन होऊन आपला विषय एक वेगळ्या प्रतीवर, एका वेगळ्या उंचीवर आपण नेऊ शकतो. त्याचप्रमाणे शाश्वत जीवन चळवळ जी आहे की आपल्या आपण दैनंदिन जीवन जगण्यामध्ये आपण शाश्वत प्रतीने कसं जगले पाहिजे. जसे की उदाहरणार्थ आपण आपले मर्यादित कपडे वापरणे, मर्यादित पाणी जे आहे आपण वापरतो, सांडपाणी किंवा सांडपाण्यावर प्रक्रिया करणे, किंवा आपण सौर ऊर्जेचा वापर करणे, गरज नसताना दिवे बंद करणे, पंखा बंद करणे. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण कशा प्रकारे आपण आनंद मिळवू शकतो आणि हे आनंद जे आहे हे सार्वजनिक जीवनामध्ये सुद्धा किती मोठ्या प्रमाणावर हे प्रोत्साहन देऊ शकते, असं जर का आपण यावर प्रकाश टाकला मित्रांनो, तर निश्चित आपले मूल्यवर्धन होईल. त्याचप्रमाणे आपण बघितलं असेल की दक्षिण पॅसिफिक बेट जे आहेत, दक्षिण पॅसिफिक बेटावरील जे देश आहेत मित्रांनो, ते वारंवार समुद्र पातळी रोखण्यासाठी आवाहन करत आहेत. यामागचं कारण असं आहे की देशांनी जर का आपल्या स्वतःचा आनंद साजरा करत असताना जर का इतर देशांचा जरी विचार केला तर निश्चितपणे आपण आनंद वाटल्याने आनंद वाढतो, आनंद द्विगुणित होतो. या उक्तीप्रमाणे आपण या जगातील आपण शांतता आणि आनंद आपण जो आहे हा वाटून घेऊ शकतो. म्हणून आपण हे जे करंट अफेअरचे उदाहरण आहे हे मूल्यवर्धनासाठी निश्चितपणे वापरू शकतो. त्याचप्रमाणे कार्बन फूटप्रिंट कमी करणं असेल, जगण्याचा अधिकार असेल, त्याप्रमाणे भौतिक संपत्तीपेक्षा एकंदरीत एकूण कल्याणावर भर देणे, हे ह्या गोष्टी जर का आपण सरकारच्या लेवलवर, समाजाच्या लेवलवर, देश पातळीवर, वैयक्तिक लेवलला आपण जर का या गोष्टींवर जर का प्रकाश टाकला आपल्या निबंधामध्ये मित्रांनो उदाहरणासहित, तर निश्चितपणे आपला निबंध जो आहे हा उजवा ठरेल आणि एका वेगळ्या उंचीवर जाऊन आपल्याला अधिकाधिक गुण प्राप्त करण्यास मदत होईल. तर अशा प्रकारे आपण हा जो तिसरा टॉपिक होता मित्रांनो, हा आपण या ठिकाणी याचं विश्लेषण संपवलेलं आहे आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही उदाहरणं आपण बघितली, मूल्यवर्धन आपण यात बघितलं, रचना कशी केली पाहिजे, मांडणी कशी केली पाहिजे आणि मांडणी करत असताना आपण एक पॅराग्राफ कसा लिहू शकतो आपण हे स्पष्टीकरणाच्या माध्यमातून बघितलं. त्याला सपोर्ट म्हणून आपण उदाहरण कसं लिहू शकतो आपण हे सुद्धा बघितलं. तर अशा प्रकारे मित्रांनो मी आपणास पुन्हा सांगू इच्छितो की MPSC UPSC 2025च्या मुख्य परीक्षेसाठी आम्ही निबंधाचं जे मॉड्यूल आहे हे लॉन्च करणार आहोत येणाऱ्या काही काळामध्ये, ज्यामध्ये अगदी मूलभूत गोष्टींपासून स्ट्रक्चरिंग असेल, इंट्रोडक्शन असेल, कन्क्लुजन असेल, म्हणजे निबंधाची शेवट सुरुवात असेल आणि त्याच्याशी निबंधाचे जे वेगवेगळे आयाम आहेत, तर विषय निवडीपासून तर विषयाच्या वेगवेगळ्या आयामांपर्यंत आपण हे संबंध गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत. आणि आपण या सगळ्या गोष्टींवर चर्चा करून 8 ते 10 लेक्चरच्या माध्यमातून आपण याचे सराव करणार आहोत अत्यंत प्रभावीपणे. आणि आपण एक स्टँडर्डाईज स्वरूपामध्ये 8 मॉक चाचण्यांचा आपण तयारी करणार आहोत. त्याचप्रमाणे वैयक्तिक मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे. जर का आपल्याला काही अडचणी असतील, आपल्याला काही निबंध लिहिताना काही आपल्याला त्यात प्रयोग करायचे असतील, तर या सगळ्या विषयांवर मी यामध्ये आपणास सविस्तर असं एक लेक्चर्स त्यामध्ये घेणार आहे. त्याचप्रमाणे आपण 250 मार्कांचा निबंध जो आहे हा अत्यंत मर्यादित वेळेमध्ये प्रभावीपणे आपण तयार करणार आहोत. आणि आपला उरलेला वेळ जो आहे हा आपण निश्चितपणे इतर GS आणि ऑप्शनलसाठी आपण वापरू शकता. त्याचप्रमाणे आपण या मॉड्यूलमध्ये निबंधाचं थिसिस स्टेटमेंट काय असतं, अँटीथेसिस स्टेटमेंट काय असतं, सिंथेसिस कसं करायचं असतं, हे जे वेगवेगळे टेक्निकल गोष्टी ज्या आहेत की ज्या टेक्निकल गोष्टींच्या माध्यमातून आपण एक प्रभावीपणे निबंध लिहू शकतो आणि परीक्षकाला जे आपल्याकडनं अपेक्षित आहे ते आपण जर का पोहोचवू शकतो आणि ते जर का आपण पोहोचवलं तर आपल्याला गुणसुद्धा चांगले मिळू शकतात. अशा पद्धतीने या निबंधाची, या मॉड्यूलची आखणी आम्ही केलेली आहे. तर मी आपणास विनंती करतो, आवाहन करतो की जर का आपल्याला या संदर्भात काही चौकशी असेल, काही शंका असतील, काही सूचना असतील, या निश्चितपणे आपण आमच्याशी शेअर कराव्यात. आमच्या कॉन्टॅक्ट नंबरवर किंवा ॲपच्या माध्यमातून आपण निश्चितपणे या शेअर कराव्या. आणि हे जे येणारे मॉड्यूल आहे निबंधाचं, त्याचप्रमाणे जनरल स्टडीजचं, या सगळ्या मॉड्यूल्सचं आपण पुरेपूर फायदा करून घ्यावा. ऑप्शनलच्या मॉड्यूलसुद्धा आम्ही काही लॉन्च करणार आहोत, याचंसुद्धा आपण एक छान पद्धतीने याचा वापर करून आपल्या अगदी कमी वेळामध्ये नवीन पॅटर्नला आत्मविश्वासाने सामोरं जावं अशी आम्ही आपल्याकडे एक विनंती करतो आणि प्रार्थना करतो ईश्वराकडे की आपणा सर्वांना लवकरात लवकर यश प्राप्त व्हावी. तर मित्रांनो, असे बोलून मी माझं लेक्चर संपवतो. नमस्कार.